guys, on your demand, we are here to discuss about the unit number 5 of medicinal chemistry 3. Unit number 5 चा जर आपण सिलेबस बघितला तर याच्यामध्ये फर्स्ट पार्ट येतो इंट्रोडक्शन टू द ड्रग डिझाइन अँड सेकंड वन आहे कॉम्बिनेटर केमिस्ट्री. ओके, हे जे दोन पार्ट्स आहे ह्या आपल्या युनिट नंबर 5 मध्ये आपल्याला डिस्कस करायचा आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण आपला जो युनिट नंबर 5 आहे तो कंप्लीट करणार आहोत. म्हणजेच काय तर आपला जो मेडिसिनल केमिस्ट्री 3 चा सिलेबस आहे दॅट इज युनिट नंबर 1 टू युनिट नंबर 5 आपण कंप्लीट केलेला आहे. आज आपला सिलेबस जो आहे तो कन्क्लूड होणार आहे. ओके, आता जर युनिट नंबर 5 चा जर सिलेबस आपण बघितला तर याच्यामध्ये काय आहे की इंट्रोडक्शन बघायचं आहे ड्रग डिझाईनचा. आतापर्यंत तुम्ही मेडिसिनल केमिस्ट्री 1 बघितली, 2 बघितली आणि आता 3 सुद्धा तुम्ही कंप्लीट करत आला आहात. तर काय होतं जेव्हा आपण मेडिसिनल केमिस्ट्रीचा स्टडी करतो, आता माइंडमध्ये आपला सेट झाला आहे की मेडिसिनल केमिस्ट्री म्हणजेच काय तर केमिकल स्ट्रक्चर, सार, सिंथेसिस, युजेस, क्लासिफिकेशन किंवा सेकंड वेने जर मेडिसिनल केमिस्ट्रीला बघितलं तर असे ड्रग असे क्लासिफिकेशन ज्या एखाद्या पर्टिक्युलर डिसीजच्या ट्रीटमेंटसाठी यूज केला जातो. राईट, सो बरेच असे आपण डिसीज डिस्कस केलेले आहे, बरेच असे ट्रीटमेंट डिस्कस केले आहे. बट युनिट नंबर 5 मध्ये थोडं डिफरंट आहे. आता तुम्ही म्हणणार डिफरंट आहे तरी काय, आणि तेच आपण आज बघणार आहोत. आता प्रिव्हियस जे युनिट बघितले आपण युनिट नंबर 1 टू युनिट नंबर 4 याच्यामध्ये काय होतं की एक पर्टिक्युलर डिसीज होता. हा एखादा पर्टिक्युलर डिसीज आहे, त्या डिसीजच्या ट्रीटमेंटसाठी आपण एखादी पर्टिक्युलर मेडिसिन घेतो. ही आपली मेडिसिन आहे आणि ही मेडिसिन काय करते, हा जो डिसीज आहे किंवा हा जो पर्टिक्युलर पेशंट आहे त्या पेशंटला ट्रीट करतो. त्याची जी काही डिसीज आहे त्या डिसीजला किल करतो किंवा ट्रीट करतो किंवा जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहे त्या मायक्रो ऑर्गॅनिझमला किल करतो, त्याची ग्रोथला स्टॉप करतो. ठीक आहे, अशा व्हेरियस मेकॅनिझम्स असे व्हेरियस टर्म्स आपण प्रिव्हियस युनिटमध्ये डिस्कस केल्या. म्हणजे हा जो आपला जो मेडिसिन आहे, जो ड्रग आहे, हा ड्रग काय करणार एखाद्या पेशंटच्या बॉडीमध्ये एंटर्ड होणार, मेटाबॉलिझम होणार आणि त्याचे जे काही रिझल्ट आहे किंवा जे काही थेरॅपेटिक ॲक्टिव्हिटी आहे ती थेरॅपेटिक ॲक्टिव्हिटी तो शो करणार. हे आतापर्यंत आपण डिस्कस केलं आहे. आता युनिट नंबर 5 मध्ये काय आहे तर हा जो आपला पर्टिक्युलर ड्रग आहे, हा पर्टिक्युलर ड्रग कशा प्रकारे सिंथेसाइज्ड होतो, हा ड्रगला सिंथेसाइज करायसाठी नेमकं काय लागतं, कुठले केमिकल्स लागतात, कशा प्रकारे कुठल्या प्रोसेस थ्रू हा ड्रग आपला सिंथेसाइज होतो. म्हणजे आता बघा एक सिम्पलचं उदाहरण घेते. जर आपल्याला फीवर आला, ठीक आहे, बॉडी टेम्परेचर जर एक्सीड झालं, बॉडी टेम्परेचर एक्सीड झाल्यावर आपण काय करतो, एक नॉर्मल आपला ड्रग आहे दॅट इज पॅरासिटामॉल, ज्याला आपण PCM म्हणतो, हा PCM घेतो. एक जस्ट एक्झाम्पल देतो. हा PCM काय करतं, जो एक्सेस बॉडी टेम्परेचर आहे त्याला डिक्रीज करतो. एकदम बॉडी टेम्परेचर डिक्रीज करतो का, माणसाला थंडगार करतो का, तर नाही. म्हणजे काय, जे काही नॉर्मल बॉडी टेम्परेचर आहे त्या नॉर्मल बॉडी टेम्परेचरमध्ये हा जो पर्टिक्युलर ड्रग आहे तो पेशंटला आणून टाकतो. ठीक आहे, म्हणजेच काय तर फिवरला कमी करतो. बट आज आपल्याला डिस्कस करायचे आहे की हा जो पॅरासिटामॉल ड्रग आहे नेमका कुठल्या कुठल्या प्रोसेस थ्रू गेला आहे, कशा प्रकारे सिंथेसाइज झाला आहे, याची डिस्कवरी कशा प्रकारे झाला आहे, हे डिस्कस करायचं आहे आपल्याला युनिट नंबर 5 मध्ये. ओके, युनिट नंबर 5 चा जो इंट्रोडक्शन आहे तुम्हाला क्लिअर असणार की आपल्याला काय बघायचं आहे तर ड्रग डिस्कवरी. हा जो ड्रग आहे हा ड्रग कशा प्रकारे डिस्कवर्ड झाला, डिझाईन झाला, कशा प्रकारे त्याला प्रोसेस करावं लागल्या, प्लस जे मेन टर्म्स याच्यामध्ये आहे ते बघायचे आहे आपल्याला. तो आहे QSAR म्हणजे काय, क्वांटिटेटिव्ह स्ट्रक्चरल ऍक्टिव्हिटी रिलेशनशिप. आपल्याला SAR माहिती आहे, सार दॅट इज स्ट्रक्चरल ऍक्टिव्हिटी रिलेशनशिप. आता हा क्वांटिटेटिव्ह म्हणजेच काय तर याचं जर मिनिंग काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. पण व्हेरियस टर्म्स आपण डिस्कस करणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द इंट्रोडक्शन ऑफ दिस ड्रग डिझाईन, की नेमका हा ड्रग डिझाईन आहे तरी काय. सी गाईज, आजचा जो युनिट नंबर 5 आहे तो कम्प्लिटली थेरॉटिकल आहे. कारण आता मेडिसिनल केमिस्ट्री म्हटलं की आपल्याला काय स्ट्रक्चरची सिंथेसिस, युजेस वगैरे वगैरे, मेकॅनिझम ऑफ ऍक्शन ह्या सगळ्या गोष्टीची आता सवय पडलेली आहे आणि थिअरॉटिकल पार्ट्स आपल्याला आता थोडा बोर वाटतो. राईट, बट हा पार्ट तेवढाच इम्पॉर्टंट आहे जेवढे इम्पॉर्टंट आपल्याला आपले ड्रग्स आहे, जेवढे स्ट्रक्चर आहे, जेवढे डिसीजचे ट्रीटमेंट आहे तेवढाच हा पार्ट इम्पॉर्टंट आहे. तुम्ही म्हणणार मॅम हा पार्ट इम्पॉर्टंट का आहे, तर तुम्ही जर आपला जो M.Pharmचा जर सिलेबस तुम्ही बघितला तरी हा जो पार्ट आहे बेस आहे M.Pharmच्या सिलेबसचा. म्हणजेच तुम्ही आता B.Pharm मध्ये आहे
ठीक आहे. बी फॉर्ममध्येच तुमचा जो एम फॉर्म आहे, एम फॉर्मचा बेस क्लिअर करायसाठी हा आपला युनिट नंबर 5 आहे. इथे आता हा टर्म आहे QSAR, दॅट इज क्वांटिटेटिव्ह स्ट्रक्चरल ॲक्टिव्हिटी रिलेशनशिप. हा जो पार्ट आहे इथे खूप सब पार्ट आहे, बट याचं अप्लिकेशन आपल्याला एम फॉर्ममध्ये करायचं असतं. कारण एम फॉर्ममध्ये आपल्याला काय असतं, फायनल इयरला म्हणजेच काय सेकंड इयरला आपल्याला प्रोजेक्ट करायचा असतो, थिसिस करायचं असते, म्हणजेच काय तर एक न्यूली ड्रग आपल्याला सिंथेसाइज करायचा असतो जो एखाद्या डिसीजला ट्रीट करतो. म्हणजेच काय इथे रिअल आपला मेडिसिनल केमिस्ट्री किंवा जे काही फार्मसी आहे ते अप्लाय होतं. कारण फार्मसीबद्दल आपण ऐकतो की काय तर जे काही ड्रग आहे, ड्रगबद्दल आपल्याला स्टडी करायचं आहे. बट बी फॉर्ममध्ये काय होते, कम्प्लिटली थिअरी असतं आणि एम फॉर्ममध्ये आपल्याला ते थिअरी अप्लाय करायचं असते. एम फॉर्ममध्ये आपल्याला ॲक्च्युअलमध्ये ड्रग बनवायचा असतो जो आजपर्यंत कोणीही बनवलेला नाही. ठीक आहे. म्हणजे असा ड्रग जो फक्त आणि फक्त तुमचा आहे, तुमचा हक्क आहे आणि तुम्ही स्वतः डिस्कवर केलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला एम फॉर्ममध्ये थिसिस करायचं असते, हे सगळ्यांना माहिती असणार. सो हा जो आपला युनिट नंबर 5 आहे हा एक बेसिक कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करणार रिगार्डिंग टू द एम फॉर्म. ओके. सो म्हणून हा जो युनिट आहे थिअरॉटिकल असला, बोरिंग असला तरी हा इम्पॉर्टंट आहे आणि हा तुम्हाला करायचाच आहे. बरेचदा QSAR सुद्धा एक्झाममध्ये विचारला गेला. सो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा हा युनिट मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. काय होतं, फार्माकॉलॉजी म्हटलं किंवा फार्मास्युटिक्स म्हटलं तर आपल्याला थिअरीची सवय असते आणि पट्टपट्ट आपण पेपर लिहू शकतो आणि मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये थोडं आपल्याला हार्ड जाते थिअरी लिहायला. बट गाईज डोंट यू वरी, मी तुमचे हे जे काही प्रॉब्लेम्स आहे ते प्रॉब्लेम्सवरती सोल्युशन घेऊन आलेले आहे. अगदी छान अशा नोट्स मी तुमच्यासाठी प्रिपेअर केलेला आहे, त्याच्यामुळं हा जो पार्ट आहे तुम्हाला खूप इझी जाणार आहे. ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत, फर्स्ट ऑफ ऑल आपण याचा इंट्रोडक्शन पार्ट डिस्कस करणार आहोत की नेमकं ड्रग डिझाईन काय आहे. देन वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द अप्रोचेस, म्हणजे काय मेथड्स विच आर युज्ड फॉर द ड्रग डिस्कवरी. याच्यामध्ये 2 मेथड्स येतात. फर्स्ट वन आहे लिगॅंड बेस्ड अँड सेकंड वन इज स्ट्रक्चर बेस्ड. देन वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट सम कन्सेप्ट रिगार्ड फार्मा कोर्स जो आपल्या सिलेबसमध्ये सुद्धा विचारला गेलेला आहे. याबद्दल फार्मा कोर मॉडेलिंग आणि डॉकिंग टेक्निक्सबद्दल विचारला गेले आहे. सो याच्याबद्दल सुद्धा आपण एक शॉर्टमध्ये डिस्कस करणार आहोत. देन वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द QSAR. नेमका हा जो QSAR काय आहे त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. And after that we are going to discuss about some physiochemical parameters which are used for these drug designs. Some parameters like partition coefficient याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. आफ्टर दॅट वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द हॅमेट इलेक्ट्रॉनिक पॅरामीटर इक्वेशन सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. देन आफ्टर दॅट वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द trapped steric parameter which is also most important, and at the last we are going to discuss about the hash analysis which is also important. सो ओव्हरऑल लेक्चरामध्ये आपण भरपूर असे पार्ट्स डिस्कस करणार आहोत. सो लेक्चर हा लेंदी होणारच आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह म्हटल्यावर थोडं तुम्हाला बोरिंग वाटू शकतं, बट गाईज ट्रस्ट मी हा पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे आणि याची कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर असणं गरजेचं आहे. ओके. सो लेट्स स्टार्ट अवर लेक्चर. हे गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. मी पल्लवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपलं मराठी चॅनल आपल्या फार्मसीमध्ये, जिथे आपण बघतो मेडिसिनल केमिस्ट्रीला आणि फार्मसीला आपल्या मातृभाषेमध्ये म्हणजेच आपल्या मराठी भाषेमध्ये. गाईज, ड्रग डिझाईन म्हणजेच काय तर हा एक इम्पॉर्टंट असा पार्ट आहे ड्रगच्या डिस्कवरीसाठी. म्हणजेच काय तर ड्रग कशा प्रकारे डिस्कवर्ड होतो, सिंथेसाइज्ड होतो, याचा हा खूप जास्त इम्पॉर्टंट असा पार्ट आहे. याच्यामध्ये आपण काय करतो, हा एक सिस्टमिक अप्रोच आहे ज्याच्यामध्ये आपण काय करतो, फाइंडिंग करतो, सिलेक्शन करतो, ऑप्टिमायझेशन करतो ऑफ अ ड्रग मॉलिक्यूल. म्हणजेच काय तर एखादा पर्टिक्युलर ड्रग आहे, त्या ड्रगला आपण काय करतो, ऑप्टिमाइज करतो, त्याच्या फिजिओकेमिकल प्रॉपर्टीज बद्दल डिस्कस करतो, त्याच्यामध्ये जे काही कन्स्टिट्युएंट्स आहे त्याच्याबद्दल डिस्कस करतो आणि वेगवेगळे जे पॅरामीटर्स आहे त्या पॅरामीटरवरती स्टडी करून हा आपला ड्रग जो आहे तो डिस्कवर्ड केला जातो. ठीक आहे. ही जी ड्रग डिझाईन टेक्निक आहे किंवा ड्रग डिस्कवरी आहे ही टाइम कन्झ्युमिंग आहे आणि रिसोर्सेस कन्झ्युमिंग आहे. म्हणजेच काय एकदम एका दिवसात किंवा एका तासामध्ये डिस्कवर्ड होणारा असा हे टेक्निक नाही आहे. एका तासामध्ये आपण एका ड्रगला डिस्कवर्ड करू शकत नाही, तर याला भरपूर असा टाइम लागतो आणि रिसोर्सेस सुद्धा लागतो. ठीक आहे. ज्याच्यामध्ये हायली रिसर्च अँड डेव्हलपमेंट केली जातो, कॉस्ट सुद्धा हाय असतो अँड ड्यू टू विच दिस रिसर्च अँड डेव्हलपमेंट बिकम मोस्ट कॉस्टली अँड एक्सपेन्सिव्ह प्रोसेस. ओके. ही जी प्रोसेस आहे मोस्ट कॉस्टली आहे, टाइम कन्झ्युमिंग आहे, रिसोर्सेस बरेच असे लागतात. आता
ही जी ड्रग डिस्कवरी आहे म्हणजेच आपला एखादा पर्टिक्युलर ड्रग कशा प्रकारे डिस्कवर्ड झाला. ड्रग डिस्कवरीचे 4 असे स्टेजेस आहेत, स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3 आणि स्टेज 4. म्हणजे एखादा पर्टिक्युलर ड्रग जर डिस्कवर्ड करायचा असणार तर त्याला ह्या 4 स्टेजेस थ्रू जावं लागतं. स्टेज नंबर 1 आहे ज्याच्यामध्ये आपला ड्रग हा डिस्कवर्ड केला जातो. त्याला जवळजवळ 2 to 5 इयर्स लागते. म्हणजे डिस्कवर्ड केला जातो म्हणजेच काय तर याच्या प्रत्येक पॅरामीटरवरती स्टडी केला जातो. जेव्हा आपण एखादा न्यूली ड्रग हा डिस्कवर्ड करायला घेतो तेव्हा जवळजवळ 100 प्रोजेक्ट घेतले जातात आणि ॲट द एंड 1 to 2 मॉलिक्युल्स फक्त डिस्कवर्ड केले जाते. म्हणजेच तुम्ही बघा की किती सगळे रिसोर्सेस लागतात. फर्स्ट स्टेजमध्ये काय तर त्याच्या सगळ्या पॅरामीटरचा स्टडी केला जातो. आफ्टर दॅट वी आर गोइंग टू कंडक्ट द सेकंड स्टेज दॅट इज प्री क्लिनिकल डेव्हलपमेंट. म्हणजेच काय हा जो आपला सिंथेसाइज झालेला ड्रग आहे ह्या ड्रगची टेस्टिंग आपण ॲनिमल्सवरती करतो. ॲनिमल्सवर आपण हे जे ड्रग आहे ते इंजेक्ट करतो. स्पेशली लॅबोरेटरी ॲनिमल्सवरती हा एक्सपेरिमेंट केला जातो की हा जो ड्रग आहे मेटाबॉलिक रिॲक्शन शो करतो का किंवा कुठल्या प्रकारचे काही ॲडवर्स रिॲक्शन शो करतो का. डायरेक्टली ह्युमनमध्ये आपण आपला ड्रग इंजेक्ट करत नाही. आधी त्याला ॲनिमलवरती स्टडी केला जातो ज्याला 1 to 2 इयर्सचा टाइम पिरियड लागतो. आफ्टर दॅट वी कंडक्ट स्टेज नंबर 3. स्टेज नंबर 3 म्हणजेच काय तर क्लिनिकल डेव्हलपमेंट. म्हणजेच आता हा ड्रग कम्प्लिटली सेफ आहे आणि हा कुठल्याही प्रकारचा ह्युमनला इंज्युअर करत नाही. तर मग अशा वेळेस हा आपण ड्रग ह्युमन्सला देतो. फर्स्टली काय होतं की हेल्दी ह्युमन्सला दिलं जातं. म्हणजेच असे ह्युमन्स ज्याला कुठल्याही प्रकारचा डिसीज नाही आहे, कम्प्लिटली हेल्दी ह्युमन्सवरती ही जी क्लिनिकल ट्रायल आहे ती घेतली जाते ज्याला जवळजवळ 5 to 7 इयर्स जातात. आफ्टर दॅट जे डिसीज्ड ह्युमन्स आहे त्याच्यावरती हा स्टडी केला जातो. अँड लास्ट 4th स्टेजमध्ये दॅट इज रेग्युलेटरी अप्रुव्हल ज्याला 1 to 2 इयर्स लागतं. आणि हा 4 प्रोसेस झाल्यानंतर जो आपला ड्रग आहे तो रेडी असतो फॉर द ट्रीटमेंट ऑफ एनी डिसीज. ओके, सो डायरेक्टली हा ड्रग आपला सिंथेसाइज्ड होत नाही, डिस्कवर्ड होत नाही. याला या अशा वेगवेगळ्या प्रोसेसवरती जावं लागतं. आजचा जो हा आपला टॉपिक आहे तो टॉपिक डिपेंड आहे स्टेज नंबर 1 म्हणजे ड्रग डिझाईन. ह्या स्टेज नंबर 1 मध्ये आपण काय करतो की हा जो आपला पर्टिक्युलर ड्रग आहे याच्या व्हेरियस रिॲक्शन केल्या जाते, व्हेरियस याच्यावरती स्टडी केला जातो, व्हेरियस पॅरामीटरवरती स्टडी केला जातो. आणि आफ्टर दॅट वी आर गोइंग टू कंडक्ट द सेकंड स्टेज. सो एक बेसिक आयडिया आली असणार तुम्हाला की नेमकं ड्रग डिस्कवरी आहे तरी काय. मग आता डेफिनेशन कशा प्रकारे लिहिणार, कारण फक्त कन्सेप्ट क्लिअर होऊन आपल्याला चालत नाही, आपल्याला एक्झाममध्ये सुद्धा हे पॉईंट्स मेन्शन करायचे असतात. सो डेफिनेशन काय लिहिणार आपण तर ड्रग डिझाईन ऑर रॅशनल ड्रग डिझाईन. यालाच आपण रॅशनल ड्रग डिझाईन इज द इनोव्हेशन प्रोसेस ऑफ फाइंडिंग न्यू ड्रग मॉलिक्यूल. ठीक आहे, काय करतो आपण याच्यामध्ये न्यू ड्रग मॉलिक्यूलला फाइंड करतो, शोधाचा प्रयत्न करतो बेस्ड ऑन द नॉलेज ऑफ द बायोलॉजिकल टार्गेट. ड्रग डिस्कवरीमध्ये हा आपला ऑर्गॅनिक मॉलिक्यूल आपण सिलेक्ट करतो जो आपला जो पर्टिक्युलर थेरापेटिक इफेक्ट आहे तो शो करतो. Frequently, drug design is based on the computer modeling technique, which is also known as a computer-aided drug design, ज्याला आपण CADD सुद्धा म्हणतो. ओके, सो कन्फ्यूज व्हायचं नाही की CADD काय, तर ही ड्रग डिझाईनच आहे, फक्त कॉम्प्युटर बेस्ड आहे म्हणून आपलं याला CADD म्हणतो. अप्रोचेस बघायचे आहे आपल्याला की कुठल्या प्रकारचे अप्रोचेस म्हणजे टाइप्स आहे, मेथड्स आहे ड्रग डिझाईनसाठी. तर त्याचे 2 अप्रोचेस आहे. फर्स्ट वन आहे लिगॅंड बेस्ड ज्याला आपण इनडायरेक्ट ड्रग डिझाईन म्हणतो आणि सेकंड वन आहे स्ट्रक्चर बेस्ड ज्याला आपण डायरेक्ट ड्रग डिझाईन म्हणतो. लिगॅंड बेस्ड ड्रग डिझाईन मध्ये काय होतं की इट इज बेस्ड ऑन द नॉलेज ऑफ अदर मॉलिक्यूल दॅट बाइंड टू द बायोलॉजिकल टार्गेट इंटरेस्ट सो ॲज टू डिराइव्ह द फार्माकोर विल बाइंड टू द टार्गेट. म्हणजेच काय तर फार्माकोर म्हणजेच काय, फार्माकोर म्हणजे ग्रुप ऑफ मॉलिक्यूल जो ऍक्च्युअली आपला ड्रग रिझल्ट देतो, ऍक्च्युअली आपल्याला थेरपेटिक ऍक्टिव्हिटी देतो. फॉर एक्झाम्पल हा आपला मॉलिक्यूलचा ग्रुप आहे जो आपला थेरपेटिक ऍक्शन किंवा त्याची जी काही ऍक्टिव्हिटी तो देणार. मोर म्हणजे ऍक्च्युअल आपला ड्रग मॉलिक्यूल. ह्या ड्रग मॉलिक्यूलला काही अदर मॉलिक्यूल्स बाइंड केल्या जातं. म्हणजेच काय एक्सिपियंट्स म्हणू शकतो आपण, त्याला रॉ मटेरियल म्हणू शकतो. हे जे मॉलिक्यूल्स आहे ज्याचा कुठल्याही प्रकारचा थेरपेटिकल ऍक्टिव्हिटी नाही याचा स्टडी करणं म्हणजेच काय तर लिगॅंड बेस्ड ड्रग डिझाईन. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना. ह्या लिगॅंड बेस्ड ड्रग डिझाईन मध्येच आपले जे रिमेनिंग पॉइंट्स आहेत ते येतात लाईक QSAR, अॅनालॉग ड्रग डिझाईन,
कॉम्बिनेटोरियल केमिस्ट्री, नॅचरल प्रोडक्ट ॲज अ लीड ETC. ओके, याच्यामधले जे दोन आहे दॅट इज QSAR अँड कॉम्बिनेटोरियल केमिस्ट्री हे आपल्या सिलेबसमध्ये दिले आहे आणि आपल्याला याच्याबद्दल डिस्कस करायचं आहे. आफ्टर दॅट वी हॅव सेकंड अप्रोचेस दॅट इज स्ट्रक्चर बेस्ड ड्रग डिझाईन. ह्या स्ट्रक्चर बेस्ड ड्रग डिझाईनमध्ये काय होतं की कम्प्लिटली स्ट्रक्चरचा स्टडी केला जातो. म्हणजे याच्यामध्ये पॅरामीटर्स नाही घेत, कुठल्या प्रकारे पॅरामीटरचा स्टडी होत नाही, तर स्ट्रक्चरचा स्टडी होतो. म्हणजे 3D जो स्ट्रक्चर आहे, 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर ज्याला आपण 3D म्हणतो, तो 3D व्ह्यू हा स्ट्रक्चरचा घेतला जातो, त्याचा स्टडी केला जातो जो आपल्याला बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी शो करतो. या दोन कन्सेप्टमध्ये काय डिफरन्स आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. क्रोमोफोर म्हणजेच काय, इट्स अ ग्रुप ऑफ ॲटम इन द मॉलिक्यूल ऑफ ड्रग रिस्पॉन्सिबल फॉर इट्स ॲक्टिव्हिटी किंवा ड्रग्स ॲक्शन. ठीक आहे, सगळी थिअरी ही आपल्या नोट्समध्ये दिलेली आहे. फक्त तुम्हाला मी इथे कन्सेप्ट क्लिअर करणार आहे. थिअरी तुम्हाला नोट्समध्ये बघून तुम्ही लिहू शकता. नोट्स हे आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये तुम्हाला इझिली अवेलेबल होऊन जाणार. जे काही आपले व्हेरियस अप्रोचेस आहे, अप्रोचेस सुद्धा आपल्या नोट्समध्ये डिस्क्राईब केले आहे, तुम्ही इझिली जाऊन बघू शकता. नाउ वी हॅव QSAR दॅट इज क्वांटिटेटिव्ह स्ट्रक्चर ॲक्टिव्हिटी रिलेशनशिप. आता हा जो टर्म आहे क्वांटिटेटिव्ह, कारण स्ट्रक्चरल ॲक्टिव्हिटी रिलेशनशिप आपल्याला माहिती आहे, बट क्वांटिटेटिव्ह हा वर्ड आल्यामुळं आपण कन्फ्यूज होऊ शकतो. पण आता मुलांना वाटतं की हा SAR दॅट इज स्ट्रक्चरल ॲक्टिव्हिटी रिलेशनशिप हाच तर खूप अवघड होता, तर आता हा QSAR म्हणजे नेमकं काय. बट हा टर्म जो आहे, हा टर्म आपला SARच्या रिलेटेडच आहे. म्हणजेच काय, तर क्वांटिटी आणि क्वालिटी हा दोन्ही टर्मचा तुम्हाला डिफरन्स माहिती असणार. क्वांटिटी अँड सेकंड वन आहे क्वालिटी. माहिती आहे सगळ्यांना. क्वालिटी म्हणजे काय, तर क्वालिटी आपण जेव्हा चेक करतो तेव्हा याच्यामध्ये किती प्रमाणात प्युअर कंटेंट आहे, प्युअर ड्रग आहे, 100% आहे, 90% आहे, कुठल्या प्रकारचे सबस्टिट्युएंट्स आहे, कॉन्स्टिट्युएंट्स आहे, हे चेक करणं म्हणजेच काय, तर त्याची क्वालिटी चेक करणं. क्वांटिटी म्हणजेच काय, तर किती अमाऊंटमध्ये आपला ड्रग आहे, किती अमाऊंटमध्ये, किती म्हणजे क्वांटिटी म्हणजे काय, तर सरळ बघा. आता दुकानात गेल्यानंतर आपण काय करतो, आधी दोन गोष्टी चेक करतो. आता सपोज मला गहू घ्यायचे आहे, ठीक आहे, गहू घेतल्यानं मी काय करणार, त्याची क्वालिटी चेक करणार की हा चांगला प्रकारे आहे का, त्याला वजन असं चेक करतो ना आपण हातामध्ये घेऊन, अशा प्रकारे आपली मम्मी करतच ना, तुम्ही बघितलंच ना. त्याचा वेट चेक करणार की हे लो क्वालिटीची आहे की हाय क्वालिटीची आहे, त्याची चमक बघणार, त्याची साईज बघणार. आफ्टर दॅट मी काय करणार, क्वांटिटी चेक करणार की त्याला मी म्हटलं की मला 5 kg पाहिजे आणि तो 5 kg देतोय की नाही हे मी चेक करणार. म्हणजेच काय, तर क्वांटिटी चेक करणार. म्हणजेच काय, तर अमाऊंट हे मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये बघणार. इथे मी मॅथचा यूज करणार. सो मॅथमॅटिक टर्म मी इथे यूज करणार. जी काही क्वांटिटी आहे त्या क्वांटिटीला मी चेक करणार. म्हणजेच काय, तर क्वांटिटेटिव्ह अनालिसिस करणार. आता SAR म्हणजे आपल्याला माहिती आहे की स्ट्रक्चर म्हणजे हा पर्टिक्युलर ड्रग आहे, याचा हा जो स्ट्रक्चर आहे त्याच्या ऍक्टिव्हिटी सोबत काय रिलेशनशिप आहे. स्ट्रक्चर चेंज केलं तर ऍक्टिव्हिटी भेटतो की नाही, की याच्यामध्ये कुठला चेंज होतो हे बघणं म्हणजेच काय, तर SAR बघणं म्हणजे स्ट्रक्चरल ऍक्टिव्हिटी रिलेशनशिप बघणं. आता ह्या स्ट्रक्चरल ऍक्टिव्हिटी रिलेशनशिप मध्ये आपण जेव्हा क्वांटिटेटिव्ह हा वर्ड ऍड करतो तर काय, तर मॅथमॅटिकली हा जो काही कॉन्स्टिट्युएंट आहे, ड्रग आहे, स्ट्रक्चर आहे, याचं काय रिलेशनशिप आहे हे बघणं म्हणजेच काय, तर QSAR. म्हणजेच काय, तर स्ट्रक्चर ऍक्टिव्हिटी रिलेशनशिप मध्ये आपला जेव्हा मॅथ ऍड होतो, क्वांटिटी ऍड होतो, तेव्हा आपण त्याला QSAR टर्म्स म्हणून ओळखल्या जातो. ओके, म्हणजेच काय, तर मॅथमॅटिकली रिलेशनशिप बिटवीन अ बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी ऑफ अ मॉलिक्यूल अँड ऑल्सो इट्स जिओमेट्रिकल केमिकल कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, मॅथचा आणि बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटीचा रिलेशनशिप इन्क्लुडिंग जिओमेट्रिकल अँड केमिकल कॅरेक्टरिस्टिक्स. इट मीन्स द क्वांटिटेटिव्ह स्ट्रक्चरल ऍक्टिव्हिटी रिलेशनशिप. आय होप तुम्हाला क्लिअर असणार, कन्फ्युजन नसणार. म्हणजेच काय, तर हा आपला जो QSAR काय करतो, रिलेशनशिप फाउंड करतो बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटीचा अँड मॉलिक्यूलच्या प्रॉपर्टीजचा. So that these rules can use to evaluate the activity of new compound. न्यू कंपाऊंडची ऍक्टिव्हिटी इव्हॅल्युएट करायसाठी, चेक करायसाठी, डिस्कवर्ड करायसाठी हा टर्मचा यूज केला जातो. आय होप बेसिक कन्सेप्ट क्लिअर आहे. आता QSAR कर्सची स्टडी जर करायची असला तर बेसिक रिक्वायरमेंट्स आहे. कुठली रिक्वायरमेंट्स आहे, तर ऑल ऑनॅलॉग्स बिलॉंग्स टू द
कॉन्जेनिक स्टिरिक म्हणजेच काय तर स्ट्रक्चरल फ्रेमवर्क सेम असली पाहिजे बट फंक्शनल ग्रुप डिफरंट असले पाहिजे. ठीक आहे. जेव्हा आपण QSRचा स्टडी करतो तेव्हा जो काही कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडचा हा पर्टिक्युलर फ्रेमवर्क आहे, हा फ्रेमवर्क सेम असला पाहिजे बट जे काही फंक्शनल ग्रुप आहे ते फंक्शनल ग्रुप डिफरंट असले पाहिजे. ठीक आहे. सो असं जे कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडला आपण QSR मध्ये स्टडी करू शकतो. देन सेकंड वन आहे ऑल अनालॉग्स एक्सर्ट द सेम मेकॅनिझम ऑफ ऍक्शन. म्हणजे काय जे काही अनालॉग्स याच्यामध्ये यूज केले जाणार आहे किंवा जे काही ड्रग्स यूज केले जाणार आहे त्याचं मेकॅनिझम ऑफ ऍक्शन सेम असलं पाहिजे. आफ्टर दॅट ऑल अनालॉग्स बाइंड्स टू अ कम्पॅरेबल मॅनर. म्हणजेच काय तर सिमिलर मॅनरमध्ये हे जे अनालॉग्स बाइंड झाले पाहिजे. देन इफेक्ट ऑफ आयसोस्टेरिक रिप्लेसमेंट कॅन बी प्रेडिक्टेड. जे आयसोस्टेरिक प्रॉपर्टीज आहे रिप्लेसमेंट आहे ती सुद्धा याच्यामध्ये स्टडी केली जाते. देन बाइंडिंग अफिनिटी इज correlate to interaction energies. Okay, so these are some requirements which are responsible for the QSR study. Then we have general procedure which are carried out at the study of QSAR. जनरल प्रोसिजर मध्ये काय म्हणजे QSRचे प्रोसिजर आपण कशा प्रकारे करतो तर फर्स्ट ऑफ ऑल QSRचा स्टडी करताना आपण काय करणार, जे ग्रुप ऑफ मॉलिक्यूल आहे त्याला सिलेक्ट करणार जो पर्टिक्युलर रिसेप्टरला जाऊन बाउंड होतो आणि त्याची जी काही मेकॅनिझम ऑफ ऍक्शन आहे तो शो करतो. असे आपण ग्रुप ऑफ मॉलिक्यूल सिलेक्ट करणार. फॉर एक्झाम्पल हा ग्रुप आहे, हा ग्रुप मॉलिक्यूलचा आपण सिलेक्ट केला तर आपला QSAR क्वांटिटेटिव्ह स्ट्रक्चरल ऍक्टिव्हिटी रिलेशनशिप स्टडी करायचं आहे. देन आपण त्याचे जे काही फीचर्स आहे दॅट इज फिजिओकेमिकल प्रॉपर्टीचा स्टडी करणार. फिजिओकेमिकल प्रॉपर्टीज कुठले कुठले आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. देन हे जे ग्रुप ऑफ मॉलिक्यूल आहे याला आपण 2 ग्रुपमध्ये डिवाइड करणार. फर्स्ट ग्रुप फॉर द ट्रेनिंग अँड सेकंड वन इज अ टेस्टिंग. सो अशा प्रकारे आपण याला 2 ग्रुपमध्ये डिवाइड करणार. आफ्टर दॅट जो काही मॉडेल आहे तो मॉडेल आपण बिल्ड करणार. म्हणजेच काय तर ऍक्टिव्हिटी आणि प्रॉपर्टी या दोघांमधला जो काही रिलेशनशिप आहे तो आपण फाइंड करणार. प्रॉपर्टीज कुठल्या कुठल्या आपण चेक करणार. फर्स्ट वन चेक करणार रिग्रेशन प्रॉब्लेम. सेकंड वन इज स्टॅटिस्टिक मेथड अँड मशीन लर्निंग ऑपरेशन्स etc. हे जे काही पॅरामीटर्स आहे आपण चेक करणार. आफ्टर on the testing data dash and you can also develop a new descriptor, new methodology etc. So आपण न्यू डिस्क्रिप्शन, न्यू मेथडॉलॉजी हा QSAR थ्रू डिस्कवर्ड करू शकतो. सो दीज आर सम QSAR पॅरामीटर्स. स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असणार की काही फिजिओकेमिकल पॅरामीटर्स आहे जे QSAR मध्ये स्टडी केला जातो. ज्याच्यामध्ये हायड्रोफोबिक पॅरामीटर येतं, इलेक्ट्रॉनिक पॅरामीटर येतं, ज्याच्यामध्ये एक्सपेरिमेंटल पॅरामीटर येतं. ते इट्स ऑल्सो कंटेन स्टिअरिक पॅरामीटर. ज्याच्यामधलेच आपल्याला जे काही पॉईंट्स आहे आपल्या सिलेबसमध्ये दिलेले आहे त्याचा स्टडी आपल्याला करायचा आहे. फर्स्ट पॅरामीटर आहे ज्याच्याबद्दल आपल्याला आज डिस्कस करायचं आहे तो आहे पार्टिशन कोएफिशियंट. म्हणजेच काय तर पार्टिशन कोएफिशियंट म्हणजेच काय हे आपल्याला आज इथे डिस्कस करायचं आहे. पार्टिशन कोएफिशियंट म्हणजेच काय तर एखादा पर्टिक्युलर ड्रग त्याची सोल्युबिलिटी टू द लिपिड वर्सेस वॉटर. म्हणजेच काय तर एखादा पर्टिक्युलर ड्रग त्याची लिपिड आणि वॉटरमध्ये किती प्रमाणात सोल्युबिलिटी आहे हे चेक करणं म्हणजेच काय तर पार्टिशन कोएफिशियंट. हा जो कन्सेप्ट आहे तुम्ही ऑलरेडी स्टडी केलेला असणार. याबद्दल मी एक व्हिडिओ सुद्धा प्रिपेअर केला आहे, याची लिंक मी तुम्हाला हवं असणार तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, जी तुमची आणखीन कन्सेप्ट क्लिअर करणार. पार्टिशन कोएफिशियंट कशा प्रकारे चेक करतात तर अशा प्रकारे एक फनेल असते ज्याला आपण सेपरेटिंग फनेल म्हणतो. सेपरेटिंग फनेलमध्ये आपण दोन्ही फेज घेतो, दॅट इज वॉटर आणि ऑइल फेज घेतो. वॉटर ॲज इट इज आपण घेतो. ऑइल फेज म्हणून ऑक्टॅनॉल सुद्धा बरेचदा यूज केला जातो. ह्या सेपरेटिंग फनेलमध्ये आपण काय करतो, हे 2 फेज टाकल्यानंतर आपण याच्यामध्ये ड्रग ऍड करतो. जेव्हा आपण ड्रग ऍड करतो त्याला शेक करतो. हे तुम्ही तुमच्या लॅबोरेटरीमध्ये बघितली असणार आणि हा एक्सपेरिमेंट सुद्धा परफॉर्म केलेला असणार. काय करतो आपण जेव्हा आपल्या याच्यामध्ये ड्रग ऍड केल्यानंतर याला आपण शेक करतो. शेक केल्यानंतर काय करतो, हा जो पर्टिक्युलर ड्रग आहे काही ड्रग वॉटरमध्ये सोल्युबल होतो आणि काही ड्रग ऑइलमध्ये सोल्युबल होतं. आफ्टर दॅट वी रिमूव्ह द लोअर पार्ट दॅट इज वॉटर. वॉटरला आपण काय करतो दुसऱ्या बिकरमध्ये रिमूव्ह करतो, सेपरेट आउट करतो आणि हा जो ऑइल फेज आहे या ऑइल फेजला सेकंड जो काही बिकर आहे त्या बिकरमध्ये सेपरेट करतो. फॉर एक्झाम्पल हा आपला ए बिकर आहे आणि हा बी बिकर आहे. ह्या ए बिकरमध्ये जर वॉटर असणार, ह्या वॉटरमध्ये आपला ड्रग किती प्रमाणात डिझॉल्व्ह झाला आहे आणि बी बिकरमध्ये जर ऑइल असणार लाईक ऑक्टॅनॉल असणार तर याच्यामध्ये किती ड्रग आपला डिझॉल्व्ह झाला आहे हे आपण चेक करतो. ह्या दोघांचा जो रेशो आहे त्या रेशोला आपण पार्टिशन कोएफिशियंट म्हणतो.
ठीक आहे, क्लिअर आहे सगळ्यांना. पार्टिशन कोइफिशियंटसाठी इक्वेशन आपण यूज करतो, दॅट इज पार्टिशन कोइफिशियंट P इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट इंटू ऑक्टॅनॉल दॅट इज ऑइल फेज टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट इंटू द वॉटर. त्याचा लॉग सुद्धा घेऊन आपण हा जो काही सोल्युबिलिटी आहे या सोल्युबिलिटीला डिटेक्ट करतो. डिपेंडिंग ऑन दिस पार्टिशन कोइफिशियंट we can study the drug. We can discover that this drug is hydrophilic in nature, hydrophilic in nature, किंवा हा जो ड्रग आहे याची जी काही फोबिसिटी आहे, लिपोफिलिसिटी आहे ती आपण चेक करतो. ओके, सो दिस इज आवर पार्टिशन कोएफिशिएंट and this is the equation which we used for the detect the concentration of drug into the octanol and water. Then we have some QSAR method, ज्याच्यामधला जो फर्स्ट मेथड आहे दॅट इज फ्री एनर्जी मॉडेल. ज्यामधला जो फर्स्ट मॉडेल आहे हॅश मेथड, हा आपल्याला लिनियर फ्री एनर्जी रिलेशनशिप शो करतो आणि तो आपल्या सिलेबसमध्ये दिला आहे, ज्याचा आपल्याला स्टडी करायचा आहे. अवर सिलेबस वी ऑल्सो हॅव अ हॅमेट इलेक्ट्रॉन पॅरामीटर. हा पॅरामीटर काय, हॅमेट इलेक्ट्रॉन पॅरामीटर इज अ टाइप ऑफ लिनियर फ्री एनर्जी रिलेशनशिप अनालाइज डिझाइन टू द मॉडेल इलेक्ट्रॉनिक इफेक्ट ऑफ सबस्टिट्यूएंट ऑन अरोमॅटिक सिस्टीम. म्हणजेच काय तर यामध्ये अशा मॉडेलचा स्टडी केला जातो, म्हणजेच काय ज्याच्यामध्ये एक अरोमॅटिक कंपाऊंड असणार आणि त्या अरोमॅटिक कंपाऊंडचा फक्त ऑर्थो आणि पॅरा ह्या पोझिशनमध्ये सबस्टिट्यूट झाला असणार. त्याच्यामध्येच हा फक्त हॅमेट इलेक्ट्रॉनिक पॅरामीटरचा स्टडी केला जातो. हा लेविस पॅक हॅमेटने डिस्कवर्ड केला होता इन 1937. Here is the definition of this Hammett parameter, that is the distribution of electron within a molecule depend on the नेचर ऑफ इलेक्ट्रॉन विड्रॉइंग अँड डोनेटिंग ग्रुप. म्हणजेच काय तर इलेक्ट्रॉनचं जे काही सर्क्युलेशन आहे ऑन द मॉलिक्यूल इट्स कम्प्लिटली डिपेंड ऑन द इलेक्ट्रॉन विड्रॉइंग अँड डोनेटिंग ग्रुप. ठीक आहे, जो स्ट्रक्चरमध्ये प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये हा डिपेंड आहे. सो हा हॅमेट इक्वेशन हा आपल्याला शो करतो. हा जो काही कन्सेप्ट आहे, कन्सेप्टनंतर जे काही आपण कॅल्क्युलेशन करतो त्याला हॅमेट कॉन्स्टंट म्हणतो, ज्याला आपण डेल्टाने शो करतो. मोस्ट कॉमन एक्झाम्पल आहे ह्या इक्वेशनच्या ह्या कॉन्स्टंटचा बेन्झोइक ऍसिड, कारण बेन्झोइक ऍसिड आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये पॅरा आणि मेटा सबस्टिट्यूशन केलं आहे आणि असाच कंपाऊंड ज्याच्यामध्ये पॅरा आणि मेटा सबस्टिट्यूशन झाला असणार तोच कंपाऊंड फक्त ह्या पॅरामीटरला फॉलो करू शकतो. Okay, so this is the reaction. You can write this reaction on your exam. Hammett constant is defined as delta is equal to log of kbx to the KB. म्हणजेच काय तर K तर KB हा डिसोसिएशन कॉन्स्टंट आहे बेन्झोइक ऍसिडचा आणि BX आहे डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर द मोनो सबस्टिट्यूट बेन्झोइक ऍसिड. म्हणजेच काय बेन्झोइक ऍसिडमध्ये फक्त आणि फक्त मोनो सबस्टिट्यूशन झाला असणार तेव्हा हा जो काही इक्वेशन आहे इथे लागू होतो आणि हा इक्वेशन तुम्ही ॲज इट इज एक्झाममध्ये लिहिला तरी तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क्स भेटणार. इथे आता तुम्ही बघा इथे स्टेप्स दिसतात, फक्त तुम्हाला फर्स्ट ही जी स्टेप आहे हे आठवण ठेवायची आहे, दॅट इज डेल्टा एक्स इज इक्वल्स टू लॉग ऑफ KBX टू द KB. ही रिएक्शन आठवण ठेवायची आणि एवढी फक्त स्टेप. बाकीची ही जी स्टेप आहे तुम्ही इझिली लिहू शकता. म्हणजेच काय तर हा लॉग KBX ॲज इट इज, हा जो आपण डिनॉमिनेटरमध्ये आहे याला आपण जेव्हा अपर साईडला जातो तर हा निगेटिव्ह साईनमध्ये जातो, म्हणजेच निगेटिव्ह लॉग ऑफ KB. सो PK इज इक्वल्स टू लॉग ऑफ minus log of K. So our equation become delta x is equals to log of KB minus log of KBX. ठीक आहे, म्हणजेच काय तर हा निगेटिव्ह टर्म पॉझिटिव्ह मध्ये होता आणि हा जो पॉझिटिव्ह टर्म आहे तो निगेटिव्ह मध्ये होता. ओके, सो कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन होऊ देऊ नका. अगदी सिम्पल 2 ते 3 स्टेपची ही रिॲक्शन आहे. हा जो इक्वेशन आहे तो तुम्हाला आठवण ठेवायचा आहे. देन नेक्स्ट पॅरामीटर आहे टॉप स्टेअरिक पॅरामीटर. इट शोज द रिलेशनशिप बिटवीन द शेप अँड साईज. म्हणजे एखादा पर्टिक्युलर ड्रग तर त्याचा शेप आणि साईज मधला जो काही रिलेशनशिप आहे त्याला स्टडी करायसाठी आपण स्टॉप स्टेअरिक पॅरामीटरचा स्टडी केला जातो. डायमेन्शन ऑफ इट्स टार्गेट साईज प्रमाणे जे हॅमेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होतं पॅरामीटर होतं ज्याच्यामध्ये आपण फक्त आणि फक्त बेन्झोइक ऍसिड सारखा सबस्टिट्यूएंट झालेला कंपाऊंड किंवा मॉडेलचा स्टडी करत होतो, त्याचप्रमाणे हा जो स्टॉप स्टेअरिक पॅरामीटर आहे याच्यामध्ये अल्फा सबस्टिट्यूएंट मिथिल ऍसिटेट सारख्या कंपाऊंडचा स्टडी केला जातो, जो 1956 मध्ये डिस्कवर्ड केला गेला होता. ठीक आहे, सो अल्फा सबस्टिट्यूट झालेले मिथिल ऍसिडेटसाठी हा एक इक्वेशन आहे, पॅरामीटर आहे. याचे कॅल्क्युलेट करायसाठी सुद्धा एक इक्वेशन आहे, दॅट इज ES. म्हणजेच काय तर
स्टाफ स्टेरिक पॅरामीटर इज इक्वल टू लॉग ऑफ सबस्टिट्यूटेड मिथिल ॲसिटेट टू द लॉग ऑफ मिथिल ॲसिटेट. ठीक आहे. प्लस हा जो डिनॉमिनेटर आहे, डिनॉमिनेटर वरती गेल्यानंतर काय होणार, हा निगेटिव्ह साईन इथे येणार. सो हे इक्वेशन तुम्हाला ह्या पॉईंट जर तुम्हाला एक्झाममध्ये आला तर तुम्हाला ॲज इट इज लिहायचा. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन नाही आहे. हा जो स्ट्रक्चर आहे मिथिल ॲसिडेटचा आहे, हा सबस्टिट्यूट झाला म्हणजेच काय इथे एक्स आहे म्हणून सबस्टिट्यूटेड आहे, बाकी काहीच नाही, कॉन्स्टंट आहे. बाकीचे जे काही टर्म ॲज इट इज लिहायचे. Then we have another parameter that is Hansch analysis. हा Hansch analysis मध्ये काय होतं तर क्वांटिटेटिव्ह स्ट्रक्चर ऍक्टिव्हिटी रिलेशनशिप दॅट इज QSAR चा स्टडी केला जातो टू रिलेट बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी विथ देअर parameter physiochemical properties such as hydrophobicity, electronic effect, steric effect using multiple रिग्रेशन ॲनालिसिस. म्हणजे हा जो कंपाऊंड आहे ही जी हॅश ॲनालिसिस आहे याच्यामध्ये काय होतं QSARचा स्टडी केला जातो विथ बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी इन्क्लुडिंग सम फिजिओकेमिकल प्रॉपर्टीज. कुठल्या कुठल्या प्रॉपर्टी तर हायड्रोफोबिसिटी, इलेक्ट्रॉनिक इफेक्ट आणि स्टेरिक इफेक्ट. म्हणजे हॅश ॲनालिसिसमध्ये कम्प्लिटली जे काही पॅरामीटर्स आहे त्याचा स्टडी मेन्शन केला जातो. दिस इज द इक्वेशन विच शोज द हॅश ॲनालिसिस. इक्वेशन ही तुम्हाला इथे नोट्समध्ये अवेलेबल होणार. जे काही कॉन्स्टिट्युएंट्स आहे दॅट इज लॉग ऑफ पी, डेल्टा ES, BA, BA बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी हे सुद्धा नोट्समध्ये मेन्शन केलं आहे. हा जो हॅश पॅरामीटर्स आहे कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज इन्क्लूड करतो तर हायड्रोफोबिसिटी, इलेक्ट्रॉनिक इफेक्ट आणि स्टिअरिक इफेक्ट. स्टिअरिक म्हणजेच काय जे आपण टाफ्ट स्टिअरिक कॉन्स्टंट बघितला ते हे जे काही प्रॉपर्टी आहे सगळे हॅश ॲनालिसिसमध्ये येतात. ह्या हॅश ॲनालिसिसचं अप्लिकेशन नेमकं काय आहे तर it is used to understand the structural activity relationship, predict the activity of new compound, guide the design of more potent and selective drugs. Okay, so these are the application of our Hansch analysis. Then we have concepts of फार्माकोर मॉडेलिंग अँड डॉकिंग टेक्निक्स. म्हणजेच काय तर एक रफली ओव्हरव्ह्यू घेऊन घेऊया आपण ह्या दोन्ही टॉपिकवरती. फार्माकोर मॉडेलिंग म्हणजेच काय तर फार्माकोफोर म्हणजेच काय तर असा ग्रुप ऑफ मॉलिक्यूल ज्याच्यामध्ये जे काही मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत ते आपल्याला ड्रगची जे काही ॲक्टिव्हिटी आहे त्या ॲक्टिव्हिटी शो करतात. फार्माकोफोर मॉडेलिंग म्हणजेच काय तर इट इज अ कॉम्पिटेशनल टेक्निक्स इन द ड्रग डिस्कवरी विच आयडेंटिफाय and extract the essential 3D special arrangement of chemical feature like hydrogen bonding. ज्याच्यामध्ये आपण आपला जो काही कंपाऊंड आहे ज्याचा 3D व्ह्यू स्टडी करतो, जे काही हायड्रोजन बॉन्डिंग आहे त्याचा स्टडी केला जातो. अँड डॉकिंग टेक्निक्स म्हणजेच काय तर इट इज अ कम्प्युटर बेस्ड टेक्निक्स. याच्यामध्ये काय होतं प्रेडिक्ट केलं जातं की हा जो स्मॉल मॉलिक्युल्स आहे लार्ज मॉलिक्युलला कशा प्रकारे बाउंड झालेला आहे. फॉर एक्झाम्पल हा लार्ज मॉलिक्युल आहे आणि हा स्मॉल मॉलिक्युल, तर हा या दोघांमधला जो काही बॉन्डिंग आहे कशा प्रकारे झालेली आहे, कशा प्रकारे हे एकमेकाला अटॅच्ड आहे ही स्टडी करणे म्हणजेच काय तर डॉकिंग टेक्निक्स. हे एक बेसिक कन्सेप्ट आहे, मी तर तुम्हाला शॉर्टमध्ये एक्सप्लेन केलं आहे. Then we have combinatorial chemistry, म्हणजेच काय इट्स अ टेक्निक दॅट proceeds a large number of similar molecule rapidly by using the same reaction condition and building blocks in the parallel system. म्हणजेच काय तर छोट्या छोट्या मॉलिक्युल्सला कंबाईन करून जे काही लार्ज मॉलिक्युल सिंथेसाइज्ड केला जातो आणि जो थेरॉटिकली ॲक्टिव्ह असतो ॲक्टिव्हिटी त्याची शो करतो त्यालाच आपण कॉम्बिनेटरी केमिस्ट्री म्हणतो. याचे व्हेरियस अप्लिकेशन्स आहे. जे पॉईंट्स आहे मी तुम्हाला नोट्समध्ये अवेलेबल करून देईल, तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि त्याला रीड करू शकता. ओके, सो दिस इज ऑल अबाउट युनिट नंबर 5. आय होप मी तुम्हाला जे काही कन्सेप्ट क्लिअर करायचा प्रयत्न केला तो क्लिअर असणार. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर. आय होप तुम्हाला सगळे पॉईंट्स क्लिअर असणार आणि दिस इज ऑल अबाउट मेडिसिनल केमिस्ट्री 3 अँड हेन्स वी कन्क्लूड अवर सिलेबस. थँक्यू.